नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड केमिस्ट्री लेसन नंबर 5 दॅट इज केमिकल बॉन्डिंग. खूप इंटरेस्टिंग लेसन आहे आणि खूप महत्त्वाचं लेसन आहे, कारण याच लेसनवरती आधारित पुढचे बरेचसे लेसन्स आहेत. काही बेसिक कॉन्सेप्ट्स या लेसनमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सो बेसिकली यामध्ये आपण आयोनिक बॉन्ड काय असतं, कोव्हॅलंट बॉन्ड काय असतं हे तर पाहणार आहोतच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉन्डिंगची गरज काय आहे हे पण आपण पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. इंट्रोडक्शन. व्हाय आर ॲटम्स हेल्ड टुगेदर इन केमिकल कंपाऊंड्स? केमिकल कंपाऊंड्स तुम्हाला माहिती असतीलच. तर केमिकल कंपाऊंड्समध्ये ॲटम्स एकमेकांना चिटकलेले कसे असतात, काय रिझन आहे, तर त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार असतो. आता हा बॉन्ड कोणता असतो? मे बी तो कोव्हॅलंट असेल किंवा आयोनिक असेल. मग कोव्हॅलंट बॉन्ड कधी तयार होतो, आयोनिक बॉन्ड कधी तयार होतो, हे आता आपण पुढे कंटिन्यू करतोय. सो आता हे जे बॉन्ड्स असतात हे कसे तयार होतात? दोन प्रकारे. एक तर बाय लूज अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा बाय शेअरिंग अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन दी टू ॲटम्स. एक तर तू तेरा मैं मेरा, एकदा दिलं की संपला विषय, एकदा घेतलं की संपला विषय. असे जे बॉन्ड्स होतात म्हणजे एकतर लूज करणार किंवा गेन करणार इलेक्ट्रॉन्स, असे जे काही बॉन्ड्स होतात त्याला आपण म्हणणार आहोत आयोनिक बॉन्ड. आणि दुसरं म्हणजे छान शेअर करून जे बॉन्ड्स तयार होतात त्याला आपण म्हणणार आहोत शेअरिंग म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्ड्स. ओके, ज्या ठिकाणी शेअरिंग केलं जातं ते आहेत कोव्हॅलंट बॉन्ड्स. ज्या ठिकाणी एकदा दिलं जातं किंवा एकतर घेतलं जातं याला आपण म्हणणार आहोत आयोनिक बॉन्ड्स. क्लिअर? आफ्टर दॅट नेक्स्ट का बॉन्ड्स तयार करायचे आहेत? स्टेबल होण्यासाठी, सेटल होणं मागताय. आता सगळेजण का मेहनत करत असतात? बेसिकली आपण अभ्यास का करतोय किंवा जे पण रिझन असेल, नॉलेज मिळवणं ते तर आहेच, पण तरीही आपल्याला एक चांगली नोकरी लागली पाहिजे, आपलं ध्येय आपण गाठलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी आपण अभ्यास करतोय किंवा जे पण काम आहे ते करतोय. मग त्यासाठी सेटल होण्यासाठी किंवा स्टेबल होण्यासाठी हे लोक पण बॉन्ड्स तयार करतात. सिम्पल. सो हे बॉन्ड्स का तयार करतात? द फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड इच ॲटम अटेन्स अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस. नोबल गॅस स्टेबल असतात की नाही, मग त्यांच्यासारखं आपण व्हावं यासाठी हे लोक बॉन्डिंग करतात. म्हणजे आपला पण एखादं कोणीतरी आदर्श असतं, सो त्यांच्यासारखं आपण व्हावं यासाठी आपण ही तीच मेहनत करत असतो किंवा ती स्ट्रॅटेजी फॉलो करत असतो किंवा तसं काहीतरी बनण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे हे ॲटम्स देखील आपल्याला पण नोबेल गॅससारखं स्टेबल होता यावं यासाठी बॉन्डिंग करत असतात. मग ते बॉन्डिंग कोव्हॅलंट असो किंवा आयोनिक असो, डझंट मॅटर. मग आता कोव्हॅलंट बॉन्ड्स कधी होतात? तर जेव्हा एखाद्या ॲटमकडे देण्यासाठी किंवा घेण्यासाठी काही नसतं. जेव्हा सपोज की जसं कार्बन आहे, आता कार्बनकडे जर तुम्ही पाहिलं, हे छोटासा कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,4. आता या ठिकाणी याच्यामध्ये शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 4. आणि जेव्हा आपण बॉन्डिंग करणार आहोत तेव्हा फक्त आणि फक्त आपण व्हॅलन्स शेलमधल्या इलेक्ट्रॉनचा विचार करणार आहोत. आधी किती का असेनात आपल्याला काहीच फरक पडत नाही आहे, फक्त शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्याने फरक पडतो. ओके, सो आता या ठिकाणी शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे या ठिकाणी एकतर तो इलेक्ट्रॉन देऊ शकतो, घेऊ शकतो आणि शेअरही करू शकतो, पण तो देणार घेणार नाही, तर तो शेअरच करणार. का देणार घेणार नाही किंवा आयोनिक बॉन्ड का तयार करणार नाही? तर जेव्हा हा एखादा इलेक्ट्रॉन देणार आहे किंवा आता याला एखादा देऊन पण चालणार नाही, 4 इलेक्ट्रॉन्स द्यावे लागतील. सो जेव्हा तो 4 इलेक्ट्रॉन्स कोणाला तरी देणार आहे तर याच्यावरती C4+ चार्ज येईल, म्हणजे एवढा मोठा पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. मग प्रॉब्लेम काय होतोय? त्याची साईज होते छोटी आणि चार्ज होतोय मोठा. सो पुन्हा एकदा तो अनस्टेबलच राहतोय. ओके, त्याच्यामुळे त्याने हा पर्याय कॅन्सल केला. अरे देऊन आपल्याला काही फरकच पडत नाही किंवा आपल्याला जे पाहिजे ते मिळतच नाहीये, मग कशाला द्यायचं? मग त्याच्यापेक्षा त्याने काय विचार केला, अरे आपल्याला 4 देता येत नाहीयेत पण 4 घेता येतील, चला ट्राय करून बघूया. मग तो काय करणार? 4 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा कोणाकडून तरी 4 इलेक्ट्रॉन घ्यायचा प्रयत्न करणार. म्हणजे या ठिकाणी काय झालं? एनायन फॉर्म झालं. सो C4- चार्ज आला. आता हा मायनस चार्ज पण एवढा मोठा होतोय की पुन्हा एकदा तो कार्बन त्या मायनस चार्जला पण स्वतःकडे ठेवू शकत नाही. पुन्हा एकदा सेम साईजमध्ये कॉम्प्रोमाइज केलं जाते. सो त्याच्यामुळे तो काय करतोय? घेता येत नाही, देता येत नाही, चला शेअर करून बघूया. मग तो काय करणार आहे? या ठिकाणी शेअरिंग. आणि जेव्हा तो शेअरिंग करणार आहे तेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड्स तयार होत आहेत. आणि जेव्हा हे शेअरिंग केलं जातं तेव्हा याच्याकडे जे व्हॅलन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्याच्याकडेच राहणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज की या कार्बनने काय केलं, हे जे 4 याच्याकडे असणारे जे शेवटच्या शेलमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्याने हायड्रोजनसोबत शेअर केले. अशा पद्धतीने हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन याचाही झाला आणि एक कार्बनचा इलेक्ट्रॉन याचा पण झाला. सो इन धिस वे याचं ड्युप्लेट कंप्लीट झालं प्रत्येक हायड्रोजनचं आणि कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट झालं आणि हे लोक सगळेजण स्टेबल झाले. सो अशा पद्धतीने CH4 तयार होतं आणि त्याच्यामुळे कार्बन इलेक्ट्रॉन देण्या किंवा घेण्यापेक्षा शेअरिंग करतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके, सो शेअरिंग फक्त आणि फक्त व्हॅलन्स शेलमधल्या इलेक्ट्रॉनमध्येच होतं. त्याच्या आधीच्या
कोणत्याही इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग किंवा आयोनिक बॉन्डमध्ये कुठेही काही पार्टिसिपेशन नसतं. आयोनिक बॉन्ड्स कसे तयार होतात हे आपण पुढे पाहणार आहोतच. कोसल अँड लुईस अप्रोच टू केमिकल बॉन्डिंग. सो यामध्येच आपण पुन्हा आयोनिक बॉन्ड म्हणजे काय हे पाहणार आहोत. सो कोव्हॅलंट बॉन्ड आय होप तुम्हाला समजलं असेल. आता पुढे आपण आयोनिक बॉन्ड पण पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. नंबर ऑफ ॲटम्स वर मेड टू एक्सप्लेन दी फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. नेमकं केमिकल बॉन्ड कसं तयार होतं यासाठी बरेचसे अटेम्प्ट्स केले गेले होते की असं तयार होत असेल तसं तयार होत असेल. पण त्यातूनही डब्ल्यू कोसल आणि G.N. लुईस यांनी एक स्ट्रक्चर किंवा एक एक्सप्लेनेशन तयार केलं होतं जे की सॅटिस्फॅक्टरी होतं, जे की प्रॉपर होतं. सो दे गेव अ लॉजिकल एक्सप्लेनेशन ऑफ व्हॅलन्स विच वॉज बेस्ड ऑन द इनर्टनेस ऑफ नोबल गॅसेस. इनर्टनेस म्हणजे काय तर तुम्हाला हे माहिती आहे की नोबल गॅसचा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पूर्ण भरलेलं असतं, ते स्टेबल असतात, ऑक्टेट कंप्लीट असतं किंवा ड्युप्लेट कंप्लीट असतं आणि त्यामुळे ते कोणाशीही रिॲक्शन करत नाहीत. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत की ते कसे असतात, इनर्ट आहेत. सो त्याला आपण इनर्ट गॅसेसही म्हणतो. On the basis of this, they proposed a theory of valence known as electronic theory of valence in 1916. सो याच्यावरतीच आधारित त्यांनी एक थिअरी प्रपोज केली दॅट वॉज इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ व्हॅलन्स. कधी केली होती? 1916मध्ये. थिअरी काय होती? सो अकॉर्डिंग टू लुईस, द ॲटम कॅन बी पिक्चर्ड इन टर्म्स ऑफ अ पॉझिटिव्हली चार्ज्ड केर्नल. केर्नल याचा अर्थ होतो न्यूक्लियस आणि इनर इलेक्ट्रॉन्स. अँड आउटर शेल म्हणजे केर्नल आणि आउटर शेल दॅट कॅन अक्युमुलेट अ मॅक्सिमम ऑफ 8 इलेक्ट्रॉन्स. आणि तुम्हाला हे माहिती आहे की जर व्हॅलन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतील तर त्या पर्टिक्युलर ॲटमचं ऑक्टेट कंप्लीट होतं आणि ते स्टेबल होतं. स्टेबल झालं तर त्याला पुढे काय करण्याची गरज आहे का? नाही. सेटल, वेल सेटल आहे भैया. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दिस ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन्स रिप्रेझेंट अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट. आणि हे जे ऑक्टेट आहे इलेक्ट्रॉन्समधलं तर ते एक स्टेबल इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट म्हणजे काय तर सपोज आपण एखादं निऑन वगैरे घेऊया. निऑनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 10 आहे. म्हणजे हे पूर्णतः स्टेबल आहे. 2,8 इलेक्ट्रॉन्स आहेत, स्टेबल आहे. सो याला आपण म्हणणार आहोत स्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किंवा स्टेबल इलेक्ट्रॉनिक अरेंजमेंट हे दाखवतात. ओके, सो लुईस स्टेटेड दॅट ईच ॲटम अचीव्स स्टेबल ऑक्टेट ड्युरिंग दी फॉर्मेशन ऑफ अ केमिकल बॉन्ड. आणि लुईस यांचं म्हणणं होतं की जेव्हाही कधी ॲटम्स केमिकल बॉन्ड तयार करणार आहेत तेव्हा त्याच्यामागे असणारा एक बेसिक हेतू काय असतो की स्टेबिलिटी अटेन करायची आहे. ओके, आणि अजून एक गोष्ट स्टेबिलिटीमध्येच आली आहे म्हणून की जेव्हा एखाद्या इलेक्ट्रॉनची एनर्जी वाढते तेव्हा स्टेबिलिटी कमी होते आणि स्टेबिलिटी वाढते तेव्हा एनर्जी कमी होते. ओके, सो एनर्जी आणि स्टेबिलिटी हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत एकमेकांना. सो जेव्हा एखाद्या इलेक्ट्रॉनला केमिकल बॉन्डिंग तयार करायचं आहे तेव्हा त्याच्यामागे हेतू काय असतो? ऑक्टेट कंप्लीट करणं किंवा स्टेबल होणं. सो इन केस ऑफ सोडियम आणि क्लोरीन, जर आपण सोडियम आणि क्लोरीनला घेतलं तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,8,1, 2,8,8, 8,8,16. अरे किती झाले रे? हां, इथे 7 पाहिजे. ओके, 2,8,7. ओके, सो आता इथे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे आणि याला एक इलेक्ट्रॉन पाहिजे. मग हे दोघं काय करणार? बॉन्ड तयार करणार आणि स्टेबल होणार. जर हा इलेक्ट्रॉन इकडे गेला, आता हा कम्प्लिटली द्यायचा आहे, हा शेअरिंग नाही करायचा आहे, हा इलेक्ट्रॉन परमनंटली क्लोरीनलाच देऊन टाकायचं आहे. ओके, सो जेव्हा हा इलेक्ट्रॉन इकडे जाणार तेव्हा याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन होणार 2,8. जेव्हा इकडे एक इलेक्ट्रॉन येणार तेव्हा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन होणार 2,8,8. दोघंही स्टेबल. अरे वा, खुशी का माहोल आहे. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोघांमध्येही परमनंटली एकतर दिलेलं आहे आणि घेतलेलं आहे म्हणजे कुठेही शेअर वगैरे नाही केले. सो असे जे काही बॉन्ड्स असतात त्याला आपण म्हणणार आहोत आयोनिक बॉन्ड. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत आयोनिक बॉन्ड. नेक्स्ट आहे पण यांच्यावरती चार्ज येतो. हा आता एनएने जेव्हा एक इलेक्ट्रॉन दिलेला आहे तेव्हा याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. क्लोरीनने जेव्हा एक इलेक्ट्रॉन घेतलेला आहे तेव्हा याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येणार आहे. ओके, सो यांच्यामध्ये चार्जेसचं एक्सचेंज होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके, सो इन केस ऑफ अदर मॉलिक्युल्स लाईक H2, F2, Cl2 हे काय आहेत? डायटोमिक आहेत म्हणजे 2-2 ॲटम्स यांचे एकत्र आलेले आहेत. HCl एक्सेट्रा. दी बॉन्ड इज फॉर्म्ड बाय शेअरिंग ऑफ अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन दी बॉन्ड्स. पण जर आपण H2मध्ये पाहिलं, आता हायड्रोजनकडे स्वतःकडे पण एक इलेक्ट्रॉन आहे, दुसऱ्याकडे पण एक आहे, दोघांनी मिळून काय तयार केलं? ड्युप्लेट तयार केलं. ओके, सो हे काय झालं? शेअरिंग झालं. दुसरं आहे फ्ल्युरिन. फ्ल्युरिन देखील आपल्या दुसऱ्या पार्टनरसोबत म्हणजे दुसऱ्या फ्ल्युरिनसोबत कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतं. क्लोरीन देखील कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतं. आयोनिक पण करतं, पण डिपेंड की त्याला चार्ज मिळाला तर आयोनिक करणार किंवा ते एकमेकांसोबत कोव्हॅलंट बॉन्ड पण तयार करतं. नेक्स्ट आहे HCl म्हणजे आता ऑब्वियसली क्लोरीनला एका इलेक्ट्रॉनची गरज आहे, हायड्रोजनला पण एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. दोघं एकत्र येणार आणि बॉन्ड तयार करणार, दोघं पण स्टेबल. ओके, तर अशा पद्धतीने हे जे ज्यामध्ये शेअरिंग केलं जातं त्याला आपण म्हणणार आहोत कोव्हॅलंट बॉन्ड. सो इन धिस प्रोसेस इच ॲटम अटेन्स अ स्टेबल आउटर ऑक्टेट ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो अशा पद्धतीने या ठिकाणी जे सगळे
एलिमेंट्स आहेत किंवा जेही सगळे ॲटम्स आहेत ते प्रत्येक ॲटम एक स्टेबिलिटी अटेंड करण्याकडे पडत असतं आणि त्यामुळे त्याला केमिकल बॉन्डिंगची गरज पडते आणि केमिकल बॉन्डिंगच्या एंडला एक कंप्लीट झालेलं ऑक्टेट आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे octet rule. So in 1916, Cossels and Lewis proposed an important theory for explaining the formation of chemical bond known as electronic theory of valence. हे आपण मगाशी पाहिलं. So this theory is mainly based on octet rule developed by Lewis. आणि ही थिअरी कशावरती आधारित आहे? ऑक्टेट रूलवरती. आणि ऑक्टेट रूल कोणी दिला होता? लुईसने दिला होता. So octet rule is based on stability of noble gases due to presence of 8 electrons in the valence shell. सगळ्या नोबेल गॅसच्या शेवटच्या शेलमध्ये म्हणजेच व्हॅलन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. हेलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, बट त्याचं ड्युप्लेट कंप्लीट आहे, सो त्याला पण आपण नोबेल गॅस म्हणतो. बट इतर अर्गॉन असेल, निऑन असेल, या सगळ्यांच्या शेवटच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन्स आहेत, सो त्यामुळे ते स्टेबल आहेत. आता सगळे जर आपण नोबेल गॅस पाहिले तर सगळ्यांचं कन्फिगरेशन मोस्टली असं आहे, शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट आहेत. आता इथे एन म्हणजे काय आहे? शेवटचं शेल सपोज करूया. ओके, सो नेक्स्ट आहे This rule states that during the formation of chemical bond, atom loses, gains or shares electron so that its outermost orbit contains 8 electrons. सो जेव्हा आपल्याला बॉन्ड तयार करायचा आहे तेव्हा ॲटम्स एकतर इलेक्ट्रॉन लूज करतात, एकतर गेन करतात किंवा शेअर करतात. कारण काय? तर आपल्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट झाले पाहिजेत. सो देअरफॉर द ॲटम अटेंड्स द नियरेस्ट इनर्ट गॅस इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आणि ऑब्वियसली 8 इलेक्ट्रॉन्स जर आउटरमोस्ट शेलमध्ये कंप्लीट झाले तर ऑब्वियस गोष्ट आहे की तो ॲटम किंवा तो इलेक्ट्रॉन नियरेस्ट जे काही नोबेल गॅस असेल त्याच्याप्रमाणे त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन होणार. ओके, सो नेक्स्ट आहे द ऑक्टेट रूल इज फाउंड टू बी व्हेरी युजफुल इन एक्सप्लेनिंग द normal valence of elements and in study of the chemical combination of atoms leading to the formation of a molecule. सो आता हा जो ऑक्टेट रूल आहे हा खूप महत्त्वाचा आहे. नेमका हा ऑक्टेट रूल काम कसं करतो? तर ऑक्टेट रूलला एवढं सांगायचं आहे की जे एलिमेंट्स आहेत ते एकतर ॲटम्स गेन करतात, लूज करतात किंवा शेअर करतात आपल्या शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट होण्यासाठी. सो हे जे आहे याला आपण म्हणणार आहोत ऑक्टेट रूल. ओके, आणि 8 इलेक्ट्रॉन्स कंप्लीट करून काय करायचं आहे? तर नोबेल गॅसचं कन्फिगरेशन अटेंड करायचं आहे. का? तर स्टेबिलिटी अटेंड करण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नेक्स्ट सो नेक्स्ट आहे हवेवर इट शुड बी नोटेड दॅट ऑक्टेट रूल इज नॉट व्हॅलिड फॉर हायड्रोजन अँड लिथियम. बट तरी देखील एक्सेप्शन आलं. केमिस्ट्री म्हटलं की एक्सेप्शन येणारच. सो हायड्रोजन आणि लिथियम हे या दोघांसाठी ऑक्टेट रूल ॲप्लिकेबल नाही आहे. कारण काय असावं? सिम्पल आहे, कारण हायड्रोजन आणि लिथियम यांना ऑक्टेट कंप्लीट करायचं नाही आहे, यांना ड्युप्लेट कंप्लीट करायचं आहे. कारण की त्यांच्या व्हॅलन्स शेलमध्ये फक्त एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. म्हणजे त्यांना जर अजून एखादा इलेक्ट्रॉन मिळाला की ते इझिली ड्युप्लेट तयार करू शकतात आणि हेलियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अटेंड करू शकतात. सो ते हेलियम जे नोबेल गॅस आहेत त्याप्रमाणे ते स्टेबल होतात. ओके, त्यांना एक इलेक्ट्रॉन मिळाला की. सो त्याच्यामुळे हायड्रोजन आणि लिथियम हे दोघं ड्युप्लेट तयार करतात हेलियमप्रमाणे. सो नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत आयोनिक बॉन्ड. फॉर्मेशन ऑफ सोडियम क्लोराईड. हे मगाशी आपण पाहिले की सोडियम क्लोराईड कसं तयार होतं. NaClमध्ये जर आपण पाहिलं, हे शॉर्टकटमध्ये सांगते कारण हे खूप थोडंसं मोठं आन्सर आहे. सो आन्सरसाठी तुम्हाला हे वाचावं लागेल. बट तरीही या ठिकाणी सोडियमकडे 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. क्लोरीनमध्ये 17 इलेक्ट्रॉन्स आहेत. इथे एक एक्स्ट्रा आहे, इथे एक कमी आहे. हा परमनंटली याला 1 इलेक्ट्रॉन देणार आणि हा परमनंटली 1 इलेक्ट्रॉन घेणार. सो अशा पद्धतीने 2,8 झालं सोडियमसाठी आणि 2,8,8 झालं क्लोरीनसाठी. पण या ठिकाणी क्लोरीन एनायन फॉर्म करतं आणि सोडियम 1 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर केटायन फॉर्म करतं. ओके, आणि यांच्यामध्ये तयार होणार आहे एक आयोनिक बॉन्ड. आता आपण रीड करूया. सो सोडियम जे आहे या ठिकाणी, तर सोडियमकडे 1 इलेक्ट्रॉन आहे आणि ॲज यू नो की सोडियम काय आहे? एक मेटल आहे आणि मेटलची टेंडन्सी काय असते की मेटल्स ऑलवेज काय करतात? ते इलेक्ट्रॉन्स लूज करायचं काम करतात. आणि क्लोरीन जे की नॉन मेटल्स आहेत आणि क्लोरीन ऑलवेज काय करतात? क्लोरीन म्हणजेच नॉन मेटल्स ऑलवेज काय करतात? इलेक्ट्रॉन गेन करायचं काम करतात. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी इलेक्ट्रॉन लूज आणि गेन झाल्यानंतर हे दोघंही म्हणजे या ठिकाणी हा जो सोडियम आहे तर हा 2,8 कन्फिगरेशन झाल्यामुळे निऑनचं जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते अटेंड करतो आणि हा क्लोरीन अर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन अटेंड करणार आहे. ओके, सो या ठिकाणी तुम्ही बॉन्ड्स वगैरे सगळं काही पाहू शकता. आता हे जे डॉटवालं स्ट्रक्चर आहे याला आपण म्हणणार आहोत लुईस स्ट्रक्चर. का? तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर लुईस यांच्या मते आपण फक्त व्हॅलन्स शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉनवरती कॉन्सन्ट्रेट करतोय. सो अशा पद्धतीने आपण हे जे लुईस स्ट्रक्चर आहे तर ते ड्रॉ करतो की Na व्हॅलन्स शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. सिमिलरली क्लोरीनकडे व्हॅलन्स शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. 1 2 3 4
5 6 7. ओके, सो यालाच आपण म्हणणार आहोत लुईस स्ट्रक्चर. लुईस स्ट्रक्चरमध्ये फक्त आणि फक्त आपण व्हॅलन्स शेलमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो. अजून एक आहे लुईस स्ट्रक्चरमध्ये. लुईस स्ट्रक्चरच्या मते लेट मी राईट कुठे लिहूया, जागाच नाही आहे, बरं जाऊ दे. सो लुईस स्ट्रक्चरच्या मते काय की जेव्हा आपण असं म्हणतोय की सपोज की आपण एखादी सिरीज लिहूया. लिथियम आहे, लिथियम नंतर येणार आहे आपलं बेरिलियम, बेरिलियम नंतर बोरॉन, बोरॉन नंतर कार्बन, कार्बन नंतर कार्बन नंतर नायट्रोजन, नायट्रोजन नंतर ऑक्सिजन, ऑक्सिजन नंतर फ्लोरीन आणि लास्ट आपला आहे निऑन. निऑनला जागाच नाही आहे, बरं निऑन. ओके, सो आता इथे जर आपण पाहिलं तर लिथियमकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत आउटरमोस्ट शेलमध्ये? फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे, सो ते आपण फक्त 1 ड्रॉ करणार. बेरिलियमकडे आहेत 2 इलेक्ट्रॉन्स. त्याच्यानंतर जर आपण बोरॉन पाहिलं तर बोरॉनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, कार्बनकडे 4 आहेत, 1 2 3 4. त्याच्यानंतर नायट्रोजनकडे 1 2 3 4 5. ऑक्सिजनकडे लेट मी इरेज दिस, ऑक्सिजन आपण घेऊया. ऑक्सिजनकडे आहे 1 2 3 4 5 6. त्याच्यानंतर फ्लोरीनकडे आहे 7 1 2 3 4 5 6 7. त्याच्यानंतर आहे निऑनकडे सगळं भरलेलं आहे. ओके, सो निऑनकडे आहेत 8. सो आता लुईस स्ट्रक्चरच्या मते ज्यांच्या व्हॅलन्स शेलमध्ये 4 पर्यंत इलेक्ट्रॉन्स असतात, व्हॅलन्स शेलमध्ये 4 पर्यंत इलेक्ट्रॉन्स असतात, त्याची व्हॅलन्सी काय असते? तोच नंबर. सपोज की लिथियमच्या व्हॅलन्स शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, व्हॅलन्सी 1. बेरिलियमच्या व्हॅलन्स शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, व्हॅलन्सी 2. त्याच्यानंतर बोरॉनच्या व्हॅलन्स शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, व्हॅलन्सी 3. कार्बनच्या व्हॅलन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, व्हॅलन्सी 4. बट जसं 5 पासून पुढे इलेक्ट्रॉन्स असतात तेव्हा आपण व्हॅलन्सी कशी फाइंड आउट करणार आहोत? तर 8 मायनस जे काय इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील तर ते. सो 8 मायनस 5, सो जो नायट्रोजन आहे त्याची व्हॅलन्सी झाली 3. 8 मायनस 6, ऑक्सिजनची व्हॅलन्सी झाली 2. त्याच्यानंतर फ्लोरीनसाठी 8 मायनस 7, फ्लोरीनची व्हॅलन्सी झाली 1. आणि निऑन तर ऑक्टेट कंप्लीट आहे, सो व्हॅलन्सीची गरजच नाही आहे. तर अशा पद्धतीने 4 पर्यंत जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील तीच व्हॅलन्सी असते. बट त्याच्यानंतर नायट्रोजनपासून किंवा 5 ज्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स असतील तिथपासून आपण 8 मायनस 5 8 मायनस 4 वगैरे वगैरे जे असेल ते करणार आहोत. ओके, तर अशा पद्धतीने आपण व्हॅलन्सी फाइंड आउट करतो. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आपल्याला तयार करायचं आहे कॅल्शियम क्लोराईड. सो कॅल्शियम क्लोराईडमध्ये जर आपण पाहिलं तर कॅल्शियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो असणार आहे 2 2 6 10 16 17 18 19 20. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर आहे 20. क्लोरीनचा आहे 17. या ठिकाणी तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहू शकता. आता जर या ठिकाणी पाहिलं तर कॅल्शियमच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? फक्त आणि फक्त किती इलेक्ट्रॉन्स येणार आहेत? 2 8 8 16 17 18 19 20. 2 इलेक्ट्रॉन्स येणार आहेत आउटरमोस्ट शेलमध्ये. आणि जर आपण क्लोरीनसाठी पाहिलं तर क्लोरीनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7. ओके, सो आता गरज काय आहे नेमकी कॅल्शियमची? तर कॅल्शियमला दोन्ही पण इलेक्ट्रॉन्स डोनेट करायचे आहेत आणि Ca2+ चार्ज अटेन करायचा आहे. आणि क्लोरीनला काय पाहिजे? फक्त 1 इलेक्ट्रॉन पाहिजे आणि Cl निगेटिव्ह चार्ज तयार करायचे. मग हा काय करणार कॅल्शियम की 1 इलेक्ट्रॉन या क्लोरीनला देणार आणि अजून एक क्लोरीन ते पकडून आणणार आणि अजून एक इलेक्ट्रॉन जो आहे तर तो या क्लोरीनला देणार. म्हणजे अशा पद्धतीने 2 क्लोरीन मिळून 2 क्लोरीन आणि 1 कॅल्शियम अशा पद्धतीने तिघं मिळून एक आयोनिक बॉन्ड तयार करणार आहेत. ओके, सो 2 क्लोरीन घेतलेले आहेत का तर ह्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. सो 1 इलेक्ट्रॉन एका क्लोरीनला, दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या क्लोरीनला आणि म्हणून या ठिकाणी 2 क्लोरीन आणि 1 कॅल्शियम आहे ज्याला आपण CaCl2 म्हणजेच कॅल्शियम क्लोराईड असं म्हणतो. ओके, सो सेम तेच दिलं या ठिकाणी. चार्जेस कसे अटेन होणार? Cl- आणि Ca2+. ओके, सो हे झालं कॅटायन, हे दोघं झाले एनायन. आफ्टर दॅट नेक्स्ट अरे काय झालेलं? हां आलं. सो नेक्स्ट आहे आयोनिक सॉलिड्स अँड लॅटिस एन्थॅल्पी. सो आयोनिक सॉलिड्स म्हणजे काय? आयोनिक सॉलिड्स आर सॉलिड्स विच कंटेन कॅटायन्स अँड एनायन्स हेल्ड टुगेदर बाय आयोनिक बॉन्ड्स. ज्याच्यामध्ये कॅटायन्स आणि एनायन्स एकत्र पकडले गेलेले असतात. कोणत्या बॉन्डनुसार? सिम्पल आयोनिक बॉन्डनुसार. त्याला आपण म्हणणार आहोत आयोनिक सॉलिड्स. ओके, सो Coastal treatment helps us to understand the formation of ionic bonds between ions of different elements. सो वेगवेगळे एलिमेंट्स ऑब्वियस गोष्ट आहे की नॉन मेटल्स मोस्टली एनायन शो करतात, मेटल्स केटायन शो करतात. सो ज्याप्रमाणे जे एलिमेंट असेल त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड्स तयार होतात. फॉर्मेशन ऑफ आयॉन्स डिपेंड ऑन द इज विथ विच अँड आयन कॅन लूज ऑर गेन इलेक्ट्रॉन्स. सो हे जे बॉन्ड तयार होणार आहेत तर हे बॉन्ड्स तयार होणं कशावरती डिपेंड असतं की किती इझिली एखादा मेटल आपल्याकडचा इलेक्ट्रॉन लूज करू शकतो आणि किती इझिली एखादा नॉन मेटल आपल्याकडे इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. सो याच्यामध्ये जितकी सहजता असेल तेवढे ते लवकर बॉन्ड्स तयार होणार आहेत. ओके,
सपोज की आता जर आपण हायड्रोजनचा विचार केला तर लेट मी राईट हायड्रोजनचा विचार केला तर हायड्रोजनकडे फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. सो तो इझिली इलेक्ट्रॉन लूज करू शकतो का? नाही करू शकत. कारण हेच आहे की एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळे न्यूक्लियसचं पूर्ण लक्ष त्या एका इलेक्ट्रॉनकडे असणार आहे. सो न्यूक्लिअर अट्रॅक्शन खूप जास्त असणार आहे. त्याच्यामुळे हायड्रोजन आपल्या स्वतःचं इलेक्ट्रॉन एकदम इझिली लूज करू शकत नाही. पण तेच जर आपण एखादा मोठा जर आपण एखादा कुठलाही एलिमेंट जर आपण घेतलं, सपोज की सोडियम आहे, तर सोडियम कसा आहे, हायड्रोजनपेक्षा मोठा आहे. सो याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये हा आहे आपला न्यूक्लियस, याच्या बाहेरचं एक शेल, त्याच्या बाहेरचं एक शेल आणि त्याच्या बाहेरचं एक शेल आणि या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. तर न्यूक्लियसचं एवढं लक्ष असेल का हे एका इलेक्ट्रॉनवरती? कारण याच्यामध्ये 8 आहे, त्याच्यामध्ये 2 आहेत आणि याच्यावरती एवढं अट्रॅक्शन असेल का? तर एवढं अट्रॅक्शन नसणार आहे आणि त्यामुळे सोडियम इझिली स्वतःचा एक इलेक्ट्रॉन लूज करू शकतो. ओके, सो या सगळ्या फॅक्टर्सवरती आयोनिक बॉन्ड तयार होणं डिपेंड असतं. नेक्स्ट आहे, आता सपोज की हा आहे आपला एखादा मेटल आहे, सपोज करूया. ओके, सो हा जो मेटल आहे याच्यामधला एक इलेक्ट्रॉन आपण बाहेर काढला म्हणजे याच्यावरती काय आलं, कॅटायन तयार झालं. ओके, गॅशियस स्टेटमध्ये आहे मेटल. आता दुसरा एखादा नॉन मेटल आहे, तो पण गॅशियस स्टेटमध्ये आहे आणि त्याने काय केलं, हा इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतला. सो ह्याने काय केलं, इलेक्ट्रॉन गेन केला. सो या नॉन मेटलची जी इलेक्ट्रॉन गेन करण्याची कॅपॅसिटी आहे त्याला आपण म्हणणार आहोत इलेक्ट्रॉन गेन इंथॅल्पी. ओके, सो एखाद्या एलिमेंटची इलेक्ट्रॉन गेन करण्याची जी कॅपॅसिटी असणार आहे किंवा तो ज्या एनर्जीने तो इलेक्ट्रॉन गेन करणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत इलेक्ट्रॉन गेन इंथॅल्पी. ओके, सो आता याच्याकडे काय झालं, एक पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे हे काय झालं, कॅटायन, कारण ह्याने इलेक्ट्रॉन दिला. याच्यावरती काय झालं, निगेटिव्ह चार्ज आला, हे एनायन झालं. म्हणजे कॅटायन आणि एनायन मिळून या ठिकाणी काय तयार झालं, बॉन्ड, ज्याला आपण म्हणणार आहोत आयोनिक बॉन्ड. आता हा गॅशियस स्टेटमधला बॉन्ड झाला, याला परत आपण सॉलिड स्टेटमध्ये कन्वर्ट करणार आहोत. का तर आपल्याला आयोनिक सॉलिड्स तयार करायचे आहेत. सिम्पल. सो नेक्स्ट या ठिकाणी थोडीशी इन्फॉर्मेशन आहे. CSF इज द मोस्ट आयोनिक कंपाऊंड. याच्यामध्ये जर आपण सीझियम पाहिलं तर ते मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, फ्ल्युरिन मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि त्यामुळे सीझियम आणि फ्ल्युरिन यांच्यामधला जो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे तो पण जास्त आहे आणि हेच आयन्स आर इझिली सेपरेबल आणि त्याच्यामुळे आपण इझिली आयन्स सेपरेट करू शकतो. कारण जेवढा डिफरन्स जास्त असेल, कारण सीझियम खूप जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, फ्ल्युरिन खूप जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स त्याच्यामुळे काय होतोय, कमी होतोय आणि त्यामुळे यांनी जरीही बॉन्ड तयार केलं तरीही ते बॉन्ड एवढं स्ट्रॉंग नसणार आहे. ओके, आणि तो बॉन्ड स्ट्रॉंग नसल्यामुळे तो विकेस्ट बॉन्ड असणार आहे, ते कंपाऊंड लिस्ट स्टेबल असणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे याला आपण मोस्ट आयोनिक कंपाऊंड म्हणतोय. आयोनायझेशन इज ऑलवेज अन एंडोथर्मिक प्रोसेस वाईल इलेक्ट्रॉन गेन प्रोसेस कॅन बी एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक. सो इलेक्ट्रॉन गेन प्रोसेस एंडोथर्मिक असू शकते किंवा एक्झोथर्मिक असू शकते. ज्या ठिकाणी हीट ॲब्झॉर्ब केली जाते त्याला आपण एंडोथर्मिक म्हणतो. ज्या ठिकाणी हीट गिवन आउट किंवा बाहेर फेकली जाते त्याला आपण एक्झोथर्मिक म्हणतो. सो या ठिकाणी आयोनायझेशन नेहमी एंडोथर्मिक असतं, मात्र जे इलेक्ट्रॉन गेन इंथॅल्पी आहे ते एंडोथर्मिक किंवा एक्झोथर्मिक कसंही असू शकतं. सो नेक्स्ट आहे, बेस्ड ऑन द आयोनायझेशन इंथॅल्पी अँड इलेक्ट्रॉन गेन इंथॅल्पी वी कॅन प्रेडिक्ट विच एलिमेंट्स कॅन फॉर्म आयोनिक कंपाऊंड्स. सो आयोनायझेशन इंथॅल्पी आणि इलेक्ट्रॉन गेन इंथॅल्पी याच्या आधारावरती आपण हे सांगू शकतो की कोणते कोणते एलिमेंट्स जे आहेत तर ते आयोनिक बॉन्ड किंवा आयोनिक कंपाऊंड तयार करू शकतात. ओके, सो एलिमेंट्स हॅव्हिंग लो आयोनायझेशन इंथॅल्पी कॅन रेडिली फॉर्म आयोनिक बॉन्ड विथ एलिमेंट्स हॅव्हिंग हाय निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन गेन इंथॅल्पी. इलेक्ट्रॉन गेन इंथॅल्पीची व्हॅल्यू जास्त निगेटिव्ह असते कारण त्यांना गेन करायचं आहे इलेक्ट्रॉन. आणि सोबतच आयोनायझेशन इंथॅल्पी म्हणजे काय, तर एखाद्या एलिमेंटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत, लूजली बाउंड जे इलेक्ट्रॉन्स आहेत, लूजली बाउंड म्हणजे ऑब्व्हियसली ते थोडे लांब असणार आहेत न्यूक्लियसपासून, तर ते लूजली बाउंड इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्यांना रिमूव्ह करण्यासाठी, गॅशियस स्टेटमधून त्यांना रिमूव्ह करण्यासाठी आणि त्यांचं कन्व्हर्जन कॅटायनमध्ये करण्यासाठी जी एनर्जी आवश्यक असते त्याला आपण म्हणणार आहोत आयोनायझेशन इंथॅल्पी. आणि या ठिकाणी एनर्जी आवश्यक आहे त्याच्यामुळे त्याला आपण म्हणणार आहोत एंडोथर्मिक असणार आहे. ओके, सो जेवढी कमी एनर्जी असेल तेवढं जास्त इझिली ते एलिमेंट इलेक्ट्रॉन्स जे आहे तर ते लूज करणार आहे आणि पटकन ते बॉन्ड तयार करणार आहे. ओके, नेक्स्ट आहे, बोथ दीज प्रोसेसेस टेक्स प्लेस इन गॅसियस फेज. हे सगळे प्रोसेस गॅसियस फेजमध्येच होतात, म्हणजे गॅसियस फेजमध्ये व्हायला पाहिजेत, गॅशियस स्टेटमध्ये व्हायला पाहिजेत. कारण जेव्हा आपण आयोनायझेशन इंथॅल्पी म्हणत आहोत तेव्हा आयोनायझेशन इंथॅल्पी म्हणजे हेच आहे की एखाद्या गॅशियस स्टेटमध्ये असणाऱ्या ॲटममध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, लूजली बाउंड इलेक्ट्रॉन्स आहेत, ते रिमूव्ह करण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत आयोनायझेशन इंथॅल्पी. आणि त्याच्यामुळे तो जो गॅशियस स्टेटमधला ॲटम आहे तर तो गॅशियस केटायनमध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, सो नेक्स्ट आहे
ऑल आयोनिक कंपाउंड्स इन सॉलिड स्टेट हॅव each cation surrounded by a specific number of anions and vice versa. सो जेव्हा तुम्ही एखादं मॉडेल वगैरे पाहिलं असेल NaClचे वगैरे, तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की केटायनच्या भोवती, सपोज की Na जो की आपला केटायन आहे याच्या भोवती एनायनचं बॉन्ड असतं, म्हणजे याच्या चारी बाजूने काय असणार आहेत, एनायन वगैरे बॉन्डेड असणार आहेत. सो अशा पद्धतीचं ते मॉडेल असतं. 3D मॉडेल तुम्ही सर्च करू शकता गुगलवरती वगैरे, तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, हां या ठिकाणी आहे. ओके, पाहायची काही गरज नाही आहे, या ठिकाणी आहे. सो इथे तुम्ही जर पाहिलं तर हे आहे केटायन आणि हे आहेत एनायन, म्हणजे केटायनच्या चारी बाजूनी काय असणार आहे, एनायन, आणि एनायनच्या चारी बाजूनी काय असणार आहे, केटायन. तर अशा पद्धतीने हे 3D मॉडेल आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द अरेंजमेंट ऑफ केटायन्स अँड एनायन्स इन अ क्रिस्टलाइन सॉलिड इज ऑर्डर्ड अँड दे आर हेल्ड टुगेदर बाय कुलम्बिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. सो केटायन आणि एनायन हे एकत्र आल्यामुळे किंवा यांच्यामधल्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे, कुलम्बिक फोर्समुळे या ठिकाणी हे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर म्हणजे ज्याला एक असा एक शेप आहे वगैरे, असं एक स्ट्रक्चर या ठिकाणी तयार होतं. ओके, सो ड्युरिंग देअर फॉर्मेशन दीज कंपाऊंड्स क्रिस्टलाइज फ्रॉम द गॅशियस स्टेट, दॅट इज MX गॅस मगाशी आपण पाहिलं होतं, आणि या गॅशियसचं कन्व्हर्जन होणार आहे सॉलिड स्टेटमध्ये, कारण आयोनायझेशन एन्थॅल्पी वगैरे या सगळ्यापासून जो एक बॉन्ड तयार होतो तो गॅशियस स्टेटमध्ये असतो आणि त्याचं कन्व्हर्जन होणार आहे सॉलिड स्टेटमध्ये. So the structure in which they crystallize depends upon the size of the ions, their packaging arrangement and other factors. सो हे जे स्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालेलं आहे की ज्याच्यामध्ये ते क्रिस्टलाइज झालेले आहेत, हे सगळं स्ट्रक्चर त्या आयन्सची साईज किती आहे, त्यांची अरेंजमेंट कशा पद्धतीने होऊ शकते, या सगळ्या फॅक्टर्समध्ये डिपेंड असणार आहे. The overall stability of the ionic solid depends upon the interaction between all these ions and the energy released during the formation of the crystal lattice. सो जेव्हा स्टॅबिलिटी अटेन करायची आहे तर ही जी ओव्हरऑल स्टॅबिलिटी आहे या क्रिस्टलाइन स्ट्रक्चरची किंवा NaClच्या कॉम्प्लेक्सची, कंपाऊंडची, तर याच्यामध्ये आयोनिक सॉलिड जे आहे, जे की आता इथे तयार झालेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. सो हे जे आयोनिक सॉलिड आहे डिपेंड्स अपॉन द इंटरॅक्शन्स बिटवीन ऑल दी आयन्स, म्हणजे केटायन आणि एनायन यांच्यामधलं इंटरॅक्शन, आणि सोबतच ते जेव्हा क्रिस्टल तयार होत होतं तर क्रिस्टल तयार होत असताना जी एनर्जी बाहेर पडली आहे तर त्या सगळ्यांवरती हे डिपेंड आहे. सो लेट अस कन्सिडर द फॉर्मेशन ऑफ NaCl आयोनिक सॉलिड. सो Na आधी गॅशियस स्टेटमध्ये असणार आहे. Naचं गॅशियसमधून केटायनमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम कोणी केलं होतं, आयोनायझेशन एन्थॅल्पीने. सो या ठिकाणी आयोनायझेशन एन्थॅल्पी आहे 495.8 किलो जूल पर मोल. ओके, आणि क्लोरीन जे की गॅशियस स्टेटमध्ये आहे आणि याने ते इलेक्ट्रॉन गेन केलं. सो या ठिकाणी इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे. ओके, पहिल्यांदा आयोनायझेशन एन्थॅल्पी, त्यानंतर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी, आणि त्यानंतर आहे या ठिकाणी सोडियम आणि क्लोरीन यांचा एक बॉन्ड तयार झाला. आणि इथे सोडियम कसं आहे, गॅशियस स्टेटमध्ये आहे, क्लोरीन सॉलिड स्टेटमध्ये आहे. अशा पद्धतीने क्लोरीन आणि सोडियम यांचा मिळून या ठिकाणी गॅशियस स्टेटमधला बॉन्ड तयार झाला, आणि या गॅशियस स्टेटमधला हा बॉन्ड कन्वर्ट झालेला आहे कशामध्ये, सॉलिड स्टेटमध्ये. ओके, बॉन्ड कशामध्ये झालेला आहे तर गॅशियस स्टेटमध्ये, आणि गॅशियस स्टेटमधला बॉन्ड आय थिंक या ठिकाणी पण गॅशियस असायला हवं होतं, कारण दोन्हीही गॅशियस आहेत. सो गॅशियस स्टेटमधला बॉन्ड कन्वर्ट झालेला आहे सॉलिड स्टेटमध्ये, आणि याला आपण म्हणणार आहोत लॅटिस एनर्जी. ओके, किंवा लॅटिस एन्थॅल्पी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे is associated with release of energy which is -788 किलोजूल पर मोल. ओके, सो ही एनर्जी काय झालेली आहे, रिलीज झालेली आहे. सो याला मायनस साईन दिले. सो धिस रिलीज्ड एनर्जी इज मच मोर दॅन दी एब्झॉर्ब्ड एनर्जी. सो रिलीज्ड एनर्जी किती आहे, 788 किलोजूल पर मोल. एब्झॉर्ब्ड एनर्जीपेक्षा यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी एब्झॉर्ब्ड एनर्जीपेक्षा रिलीज्ड एनर्जी ही एब्झॉर्ब्ड एनर्जी आहे. एंडोथर्मिक म्हणजे काय, एब्झॉर्ब्ड एनर्जी आहे. तर एब्झॉर्ब्ड एनर्जीपेक्षा रिलीज्ड एनर्जी ही कितीतरी काय आहे, जास्त आहे. सो द स्टॅबिलिटी ऑफ एन आयोनिक कंपाऊंड कॅन बी एस्टिमेटेड बाय नोविंग द अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज ड्युरिंग द लॅटिस फॉर्मेशन. लॅटिस म्हणजे हे स्ट्रक्चर फॉर्मेशन, अँड नॉट जस्ट बाय एनर्जी असोसिएटेड विथ completion of octet around the ionic species in the gaseous state alone. ओके, सो यांचं काय म्हणणं आहे की या ठिकाणी जेवढी एनर्जी दिली गेली होती किंवा जेवढी एनर्जी ॲब्झॉर्ब केली होती त्यापेक्षा जी रिलीज झालेली एनर्जी आहे तर ती जास्त आहे, आणि त्यामुळे स्टॅबिलिटी हे जे आयोनिक कंपाऊंड NaClचं तयार झालेलं आहे तर या आयोनिक कंपाऊंडची स्टॅबिलिटी कॅन बी एस्टिमेटेड, म्हणजे आपण ठरवू शकतो कशाच्या आधारे, तर किती एनर्जी रिमूव्ह झालेली आहे किंवा किती एनर्जी लूज झालेली आहे जेव्हा यांनी एक बॉन्ड तयार केलं होतं, तर त्या एनर्जीच्या आधारे किंवा त्या अमाऊंटच्या आधारे. सो आता आपण पाहतोय लॅटिस एन्थॅल्पी. Lattice enthalpy of an ionic solid is defined as the energy required to completely separate 1 mole of solid ionic compound into gaseous compounds किंवा components. सो आता इथे जर आपण पाहिलं तर आपण एक 1 मोल असं साधारणतः घेणार आहोत
सो 1 मोल ऑफ सॉलिड आयोनिक कंपाऊंडला गॅशियस कंपाऊंडमध्ये कम्प्लिटली सेपरेट करण्यासाठी ज्या एनर्जीची किंवा जेवढ्या एनर्जीची आवश्यकता असते त्याला आपण म्हणणार आहोत लॅटिस एन्थॅल्पी. सो फॉर एक्झाम्पल NaCl जर आपण पाहिलं तर लॅटिस एन्थॅल्पी आहे 788 किलोजूल पर मोल. याचा अर्थ 788 किलोजूल ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू सेपरेट 1 मोल ऑफ NaCl इंटू 1 मोल ऑफ गॅशियस Na cation अँड Cl anion टू अन इन्फायनाईट डिस्टन्स. याचा अर्थ 1 मोल ऑफ सोडियम क्लोराईडला गॅशियस टू सॉलिड टू गॅशियसमध्ये सेपरेट करण्यासाठी 788 किलोजूल लॅटिस एन्थॅल्पी किंवा एनर्जीची गरज आहे. सो या ठिकाणी तुम्ही चार्ट पाहू शकता लिथियम क्लोराईडसाठी, सोडियम क्लोराईडसाठी. सो इथे जर तुम्ही पाहिलं खाली काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलंच आहे. आता याच्यावरती आधारित काही पॉईंट्स आहेत की केटायन्स हॅव्हिंग हायर चार्ज हॅव हायर लॅटिस एनर्जी. ज्या केटायन्सवरती चार्ज जास्त असतो त्याची लॅटिस एनर्जी जास्त असणार आहे दॅन कंपाऊंड्स हॅव्हिंग केटायन विथ लोअर एनर्जी. ऑब्वियसली ज्या केटायनवरती चार्ज लो असणार आहे त्यांची लॅटिस एनर्जी पण कमी असणार आहे. ज्याच्यावरती चार्ज जास्त असणार आहे त्याची लॅटिस एनर्जी पण जास्त असणार आहे. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम क्लोराईडचं लॅटिस एन्थॅल्पी जास्त आहे कम्पेअर्ड दॅन कॅल्शियम क्लोराईड अँड NaCl. ओके, सोडियम क्लोराईड. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जसं साईज डिक्रीज होईल, साईज जसजशी कमी होईल तसतशी लॅटिस एन्थॅल्पी इन्क्रीज होते. ओके, साईज कमी झाली, लॅटिस एन्थॅल्पी इन्क्रीज झाली. सो साईज आणि लॅटिस एन्थॅल्पी हे काय आहेत, इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. सो लिथियम फ्लोराईडची लॅटिस एन्थॅल्पी जास्त आहे कम्पॅरेटिव्ह टू दी सोडियम फ्लोराईड किंवा पोटॅशियम फ्लोराईड. ओके, सो हा क्रम पण तुम्ही लक्षात ठेवू शकता कारण हे काही टर्म्स आहेत जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. सो अशा पद्धतीने या ठिकाणी हे सगळं होतं आयोनिक कंपाऊंड्सबद्दल किंवा आयोनिक बॉन्ड्सबद्दल. नेक्स्ट आहे कोव्हॅलंट बॉन्ड्स जे की आपण सुरू करणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मग कोव्हॅलंट बॉन्ड्स कसे तयार होतात वगैरे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.